एक टॅक्सी चालक होता रमेश. तो अक्कलकोटला कधी गेला नव्हता, पण गाडीत स्वामी समर्थांचा छोटासा फोटो ठेवायचा. तो म्हणायचा, रस्त्यावर माझा देव माझ्यासोबत बसतो. एक रात्री मुसळधार पाऊस होता. रमेशला एक वृद्ध प्रवासी मिळाला. माणूस खूप आजारी दिसत होता. हॉस्पिटल दूर होतं. ट्रॅफिक प्रचंड. रमेश घाबरला. जर काही बरं वाईट झालं तर? त्याने मनातल्या मनात स्वामींना हाक मारली, स्वामी, आज गाडी तुम्ही चालवा. अचानक ट्रॅफिक मोकळं होत गेलं. जिथे नेहमी गर्दी असते तिथे रस्ता मोकळा मिळत गेला. तो वेळेत हॉस्पिटलला पोचला. डॉक्टरांनी सांगितलं, थोडा उशीर झाला असता तर अवघड झालं असतं. वृद्ध माणसाने रमेशचे हात धरले आणि म्हणाला, तू देवासारखा भेटलास. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो गाडीत बसला आणि स्वामींच्या फोटोकडे पाहून म्हणाला, मी नाही, तुम्हीच आज गाडी चालवली. बोध, श्रद्धा मनात असते तर स्वामी कुठेही साथ देतात. मठातच नाही, रस्त्यावरही. पण जग सोडून गेलं तरी स्वामी कधीच साथ सोडत नाहीत. माझी सर्व बांधवांना विनंती आहे, नेहमी स्वामींचं नाव घेत जा. तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. तुमच्या सर्व मित्रपरिवारांना शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही स्वामींना मनापासून मानत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.